डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम. अरे बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, अरे 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 बंद करा, बंद करा, बंद करा. आज आम्ही प्रांत कार्यालयासमोर राजगुरुनगर या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. त्याचं कारण असं आहे की जे आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजून लागल्या पण नाही, तरी पण काही उमेदवार काही गटांकडून नागरिकांना एकदम लाच देण्यात येत आहे. म्हणजे साडी देणे, स्वेटर देणे, त्यांना अनेक भेटवस्तू देणे, त्यांना लाच घेण्यासाठी प्रवृत्त करणे. त्यामुळे गरीब उमेदवार निवडून कसा येणार हा आमचा या निवडणूक आयोगाला प्रश्न आहे, या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न आहे. गरीब उमेदवार साहेब निवडून कसा येणार? आज आमच्याकडे सर्व आहे, एकी आहे, पण पैसे नाही. म्हणून आमची तुम्ही दुर्दशा करता का? आज लोकशाही जिवंत आहे का नाही हक्क विचारला आम्ही आलो आहे. आमची साहेबांना मागणी आहे, जे कोणी उमेदवार असतील खेड तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे कोणी साडे वाटत असतील, गिफ्ट वाटत असतील, लोकांना लाच देत असतील, त्यांना 171 बी व 171 नुसार त्यांच्यावरती कारवाई करावी. प्रत्येक गावातील व्हॉट्सअप ग्रुप चापसावे. प्रत्येक कार्यकर्त्यांचे व्हिडिओ आहेत, उमेदवाराचे व्हिडिओ आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असं आमचा या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आव्हान करत आहोत. निवडणूक आयोग आव्हान नव्हे तर हे आमचं एक सांगणं आहे तुम्हाला की तात्काळ आमची मागणी तुम्ही पूर्ण करा. तुम्ही जर म्हणत असाल की अजून आचारसंहिता लागलेली नाहीये, आचारसंहिता लागलेला आम्हाला काही कारवाई करता येणार नाही. अनेक ठिकाणी उमेदवार ट्रिपा करतात, देवदर्शन करतात, एक प्रकारे लाच देत आहे, मतदारांना लाच देत आहे, प्रवृत्त करत आहे. तुम्ही आम्हाला मतदान द्या साहेब. एक साडी घेणे, एक देवदर्शन काढणे म्हणजे काय योग्य पर्याय नाही. त्या अनेकाच आमच्या गावातला विकास राहिला, आमच्या अंगणवाड्या गळतात, अनेक नागरिकांचे प्रश्न आहे. आज आमच्या ठाकर समाजाचा पाण्याचा प्रश्न आहे, आम्हाला ते प्रश्न सोडवले पाहिजे विकासाचे. या साड्या वाटण्यावरती, या देवदर्शन काढणाऱ्यावरती तात्काळ निवड आयोगाने कारवाई केली पाहिजे. कलम 325 नुसार तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही जर आम्हाला म्हणत असाल की अजून आचारसंहिता लागली नाही तरी ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. बाबासाहेबांनी जो कलम दिलेला आहे 324 त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे आचारसंहिता नसेल लागली तरी पण कोणी आम्हीच दाखवत असेल मतदारांना, त्यांना तात्काळ अटक करावी. निवडणूक आयोगाचे साहेब प्रांत अधिकारी तात्काळ या गोष्टीवर निर्णय घेतील आणि तात्काळ योग्य तो निर्णय देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला